हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे झुडिओ हॉल. काही मेकअपचे प्रोडक्ट्स होते जे मी नुकतेच झुडिओला व्हिजिट केलं होतं. सो तिथून मी बाय केले होते आणि ते मला प्रचंड आवडले. सो त्याचाच मी आज रिव्ह्यू तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि इथे बेल आयकनही क्लिक करायला विसरू नका. सो जेणेकरून जेव्हा मी न्यू व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत नक्की येईल आणि ते तुम्ही न स्किप करता बघू शकाल. सो ह्या व्हिडिओमध्ये मी एकूण 4 या 5 मेकअप प्रोडक्ट्स आहे जे आज मी तुम्हाला इथे रिव्ह्यू करून दाखवणार आहे. त्याचे काही शेड्स आहेत तेही मी खाली मेन्शन करणार आहे. सो तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नमस्कार, मी रुचिता. मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला थोडासा जरी इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. सो जास्त बुक न करता चला तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. नंतर काही मेकअप प्रोडक्ट्स जे आहेत ते बघत असताना मला तिथे एक छान असं लायनर भेटलं अंडर ₹99. जे काही प्रोडक्ट्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे अंडर ₹99मध्ये मी बाय केलेले आहे. सो फर्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे आयलायनर. हे ब्लॅक कलरचं आयलायनर आहे. तिथे वेगवेगळ्या कलरचे सुद्धा आयलायनर्स अवेलेबल आहेत, बट मला त्याच्यामध्ये हे ब्लॅक कलरचा स्मज प्रूफ, वॉटरप्रूफ आयलायनर खूप जास्त आवडलं. हे मी जवळजवळ 8 मंथ्स झाले आहे जे मी हे यूज करते आहे. सकाळी जेव्हा मी अप्लाय करते त्यानंतर अगदी रात्री फेस धुवायच्या आधीपर्यंत माझं जे लायनर आहे ते तसं राहतं आणि ब्लॅक कलरमध्ये खूप छान फिनिशिंग आहे. त्याचा जो ब्रश आहे तो सुद्धा असा एकदम बारीक आहे, जेणेकरून आपल्याला जो तुम्हाला जाड लायनर आवडत नसेल, उलटं काढलं तर हे अशामध्ये येतं. एकदम बारीक पेन्सिल आहे ज्यामुळे आयलायनर अप्लाय करताना अजिबात प्रॉब्लेम येत नाही. सो मला अशा बारीक ब्रशवाले आयलायनर मोस्टली खूप जास्त आवडतात. सो हे माझ्याकडून हायली रिकमेंडेड आहे. जर तुम्ही गेलात तर नक्की बाय करा. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते म्हणजे हे हनीचं लिप बाम. हा अशा कलरमध्ये येतो. हे मी जास्त वापरले आहे. माझ्या मुलीने ही काढून ते वरचं ते थोडंसं खराब झालेलं आहे. पण ह्याचा जो शेड आहे हा हनीचा लिप बाम आहे. ह्याच्यामध्ये कोणताही कलर टिंट येत नाही. नॉर्मली आपला जो ट्रान्सपरंट आहे तोच कलर इकडे येतो. तुम्हाला बाजूला दाखवला जो रिॲलिटीमध्ये कसा दिसतो तेही तुम्हाला दिसेल. ह्याची जी नेट क्वांटिटी आहे ही 4.5 ग्रॅममध्ये येतो आणि ह्याची प्राईस जी आहे ती सुद्धा अंडर ₹99ला मी हा बाय केलेला आहे. हा तुम्ही कोणतीही लिपस्टिक लावली त्यानंतर लिपस्टिकला एक ग्लो येण्यासाठी तुम्ही नक्कीच हा लिप बाम त्याच्यावरती अप्लाय करू शकता. जसं की मी आता एक नॉर्मल माझ्याकडे लिप क्रेयॉन आहे ती लावल्यानंतर मी त्याच्यावरती हा लिप बाम अप्लाय केलेला आहे. त्यामुळे माझे लिप्स छान असे ग्लोई दिसत आहेत. त्यानंतर मूव्हिंग टू द नेक्स्ट, एक लिप क्रेयॉन मी तिथून बाय केलं होतं. त्याचा शेड आहे हा जो लिप क्रेयॉन आहे हा मी याच्यातून बाय केला होता अंडर ₹99मध्ये. याची शेड जी आहे ती आहे पाऊट B3. तुम्ही बघू शकता. सो माझ्याकडे असा कलर नव्हता, हा मी कलर बाय केलेला आहे. ह्याच्यावरतीच तुम्ही ही जी लिप क्रेयॉन आहे तुम्ही ॲज अ लिप लायनर म्हणून सुद्धाही अप्लाय करू शकता. त्यानंतर मल्टिपल लिपस्टिक्स आजकाल मिक्स करण्याचा ट्रेंड आहे. सो बाहेरून डार्क आणि मध्ये थोडीशी न्यूड कलरची लिपस्टिक लावूनही तुम्ही तुमची लिपस्टिक जी आहे ती युनिक बनवू शकता. ह्याची नेट क्वांटिटी आहे 2 ग्रॅम, त्यामुळे ही तुम्हाला बऱ्यापैकी जाईल. मूव्हिंग टू द नेक्स्ट, मला तिकडच्या नेल पेंट्स ह्या खूप जास्त प्रमाणात आवडतात. त्यामुळे मी 3 to 4 नेल पेंट्स अशाही घेऊन येते. त्यामधले काही माझे फेवरेट कलर्स आहेत जे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. फर्स्ट आहे ही, जिचा शेड आहे नॅचरल 05, जी मी आता करंटली अप्लाय केलेली आहे हातांना. ही सुद्धा अंडर ₹79ला मी बाय केलेली आहे. त्यानंतर ह्याची नेट क्वांटिटी येते 9 ml. ही मी गेले 8 महिन्यांपासून यूज करते आहे. ऑफिस वेअरसाठी किंवा डेली ऑफिसमध्ये जाताना किंवा डेलीसाठी सुद्धा तुम्ही ही नेल पेंट जी आहे ती अप्लाय करू शकतात.
अगदी सटल आहे, तुम्ही डेलीसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. त्याने तुमचे हात जे आहे ते खूप सुंदर दिसतात. मी प्रिफर करते विदाऊट नखं न वाढवता नेलपेंट अप्लाय करण्याची, जी मला जास्त आवडते. आणि येस, हा जो कलर आहे हा तुम्हाला आवडला तर नक्कीच तुम्ही बाय करू शकता. डू चेकआउट. माझा सगळ्यात फेवरेट कलर जो आपण कोणत्याही हेवी फंक्शन्सला किंवा ट्रेडिशनल फंक्शन्सला डेफिनेटली अप्लाय करू शकतो. लाईक हेवी आपण कोणता लेंगा घातला आहे, पंजाबी ड्रेस घातला आहे किंवा साडी घातली, त्याच्यावरती अशा नेलपेंट्स खूप सुंदर दिसतात. त्यामुळे तुमचे हात जे आहेत तेही ऑब्व्हियसली बघणाऱ्याला खूप जास्त आवडतात. सो ती आहे ही कलर, जेल फिनिशमध्ये येते. हिची जी शेड आहे ती आहे मोचा मॅजिक N02. तुम्ही बघू शकता. ह्याचा जो कलरच आहे तो मला बघता क्षणी खूप जास्त आवडला. असं चॉकलेट ब्राऊन कलरमध्ये येतो. जे तुम्ही इथे बाजूला बघू शकता की जे हातावरती अप्लाय केल्यावरती छोटे छोटे नखं ते अप्लाय केल्यावरती किती सुंदर दिसतं तुमचा हात. सो ह्याची नेट क्वांटिटी येते ही येते 8 ml आणि ही सुद्धा मी गेले 7-8 मध्ये अप्लाय करते आहे. त्यामुळे ही आहे लिप्स आणि ही नेलपेंटसुद्धा अगदी सुकतसुद्धा नाही आहे. गेली 8 महिने मी यूज करते. ही तशीच्या तशी येते. तिचा ब्रशसुद्धा छान अशी अप्लाय करता येते आणि थिकनेससुद्धा अजून आहे तसाच्या तसा आहे. सो येस, दिस इज माय फेवरेट नेल पॉलिश, यू कॅन से द नेल पेंट. मूविंग टू द नेक्स्ट, मला न्यूड कलरच्या नेलपेंटसुद्धा खूप आवडतात आणि ह्याच्यामध्ये तो आहे हा न्यूड कलर आहे. फक्त थोडीशी त्याच्यामध्ये ग्लिटर आहे, जास्त प्रमाणातही ग्लिटर नाही आहे. ह्याची शेड आहे SH स्टारलिट ब्लिस 01 N01. ह्याची नेट क्वांटिटी येते अगेन 8 ml. तुम्ही इथे बाजूला बघू शकतात. नेल्सला कलर किंवा नेलपेंट लावलीच नाही आहे असं वाटतं, पण एक छान अशी शाईन, ग्लिटरची शाईन दिसते. सो डेफिनेटली तुम्ही हे, जर तुमचा आउटफिट थोडासा डार्क असेल, जरा बोल्ड असेल तर सो त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे नेलपेंट्स नक्की यूज करू शकता. सो जेणेकरून काय होतं, तुमचा जो लुक आहे हा सटल होण्यास मदत होतं. म्हणजे तुमची जो आउटफिट आहे हा दिसून येतो आणि नेल्स जे आहेत हे सटल दिसण्यास मदत होते आणि त्यामुळे तुमचा आउटफिट हा कंप्लीट होतो. सो हे होते माझे मेकअप प्रोडक्ट्स जे मी नुकताच म्हणता येणार नाही, मी जुडिओमधून बाय केले होते आणि माझे हे सगळ्यात फेवरेट्स आहेत. सो तुम्हाला जर आवडले तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि जर खरेदी केले आणि जर तुम्हाला ते आवडले तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.